गेल्या 2 वर्षांपासून तुमच्या पोर्टफोलिओने कदाचित काहीच मूव्ह दाखवली नसेल. खरं तर सप्टेंबर 2024 पासून आतापर्यंत निफ्टीने जवळपास 5.5% निगेटिव्ह रिटर्न दिलाय. हे पाहून वाईट वाटतंय का? तर नक्कीच. पण त्याहून जास्ती वाईट कधी वाटतं माहितीये? त्याच काळात अमेरिकेच्या S&P 500ने जवळपास 30% रिटर्न दिलाय. साऊथ कोरियाच्या कोस्पीने 155% रिटर्न दिलाय आणि तायवानच्या ताई एक्सने 94% रिटर्न दिलाय. या सगळ्या भावनेला कॅप्चर करण्यासाठी एक खूप सुंदर वाक्य मी ऐकलं, ते तुमच्यासमोर मांडते. मी माझ्या दुःखामुळे दुःखी नाहीये, पण दुसऱ्यांच्या सुखामुळे मी दुःखी आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? नाही, सध्याचा पोर्टफोलिओ बघून मजेत नाही मला माहिती आहे, आणि म्हणूनच आज आपण 3 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. पहिला प्रश्न, भारताने US मार्केटच्या तुलनेत अंडर परफॉर्म करण्याची ही पहिलीच वेळ आहे का? दुसरा प्रश्न, सध्याची परिस्थिती पाहता आपली इंडियन इक्विटी इन्व्हेस्टमेंट विकून ते पैसे FD किंवा फॉरेन इक्विटी मार्केटमध्ये ठेवणं हे योग्य आहे का? आणि तिसरा प्रश्न, जर एखाद्या व्यक्तीने निफ्टी सुरू झाल्यापासून आजपर्यंत आपली इन्व्हेस्टमेंट जशीच्या तशी ठेवली असती तर त्याला जास्ती रिटर्न कुठल्या मार्केटमध्ये मिळाला असता? भारतीय मार्केट की अमेरिकन मार्केट? आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. खूप कमाल डेटा तुमच्यासमोर मी प्रस्तुत करणार आहे. 1995 पासून आतापर्यंतचा डेटा मी पूर्ण विश्लेषण करणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच निमित्ताने आपली वेबसाईटचा पण एक नवीन अवतार तुम्हाला दिसेल. काय बघितलं नाही का? बघा, आपल्या वेबसाईटवर तुम्ही याल, rachanaranade.com किंवा .in सेम वेबसाईट आहे. इथं कोर्सेसमध्ये जायचं आणि आहा, क्या बात आहे. तुम्हाला तुमचं आर्थिक स्वातंत्र्य अजून पटकन मिळावं म्हणून सर्व कोर्सेसवरती फ्लॅट 15% ऑफ ठेवलेला आहे. IND 80 हा कुपन कोड वापरायचा आहे. ऑफर फक्त 16 ऑगस्ट 2026 पर्यंत व्हॅलिड आहे. इंडिव्हिज्युअल कोर्सेस हवेत का कॉम्बो कोर्सेस हवेत हे तुम्ही चूज करू शकता. तुम्हाला बिगनर लेवल का इंटरमिजिएट लेवल का ॲडव्हान्स लेवल हवे ते तुम्ही चूज करू शकता. आणि अर्थात इंग्रजीतच कशाला, तर तुम्ही मराठीतनं सुद्धा भरपूर कोर्सेस शिकू शकता. सो वेळ न दवडता आपल्या वेबसाईटवरती जा, कोणताही कोर्स चूज करा आणि IND कुपन कोड मात्र वापरायला विसरू नका. या सगळ्याची लिंक कुठे आहे? पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. वळूया पहिल्या प्रश्नाकडे, की ही पहिलीच वेळ आहे का की जेव्हा भारताने अमेरिकन मार्केटपेक्षा अंडर परफॉर्म केलेलं आहे? तर असं डायरेक्ट कन्क्लुजन नाही ना, सगळं डायरेक्ट आकडेच मांडून दाखवते. की तुम्हाला 3 वेळेला साईडवेज लिहिलेलं दिसतं इकडे, पण हे काय आहे हे आधी मला थोडंसं क्लॅरिफाय करू देत आणि मग परत आपण या शीटकडे जाऊयात. साधारण निफ्टीची सुरुवात झालेली आहे एप्रिल 1996 मध्ये. पण मग तुम्हाला वाटेल की ह्याच्या आधी काय करतोय डेटा, जर सुरुवातच इकडे झाली असेल तर मी ह्याच्यावरती जेव्हा रिसर्च केलं तेव्हा मला असं कळालं की ट्रेडिंग व्ह्यूनी सेन्सेक्स आणि निफ्टीचा रेशो पकडून साधारण हा डेटा एक्स्ट्रापोलेट केलाय किंवा मांडलेला आहे त्यांनी त्यांच्या एंडला. बट निफ्टीची खरी सुरुवात झालेली आहे एप्रिल 96 मध्येच. आता तुम्ही बघा, हा हाय इकडनं आलेला आहे साधारण ऑगस्ट 97 मध्ये. तर तुम्ही इकडनं जर बघितलं तर ऑगस्ट 97, परत साधारण इथेच एक छोटा इथं ब्रेकआउट आलेला आहे, बट परत इकडेच एक आपण म्हणू शकतो एक हलका सपोर्ट रेझिस्टन्स दोन्ही आला आणि अल्टिमेटली सप्टेंबर 3 मध्ये ह्या साईडवेज झोन मधनं निफ्टीने ब्रेकआउट देऊन वरती गेलेला आहे. सो इथं साईडवेजचा अर्थ काय? साईडवेज म्हणजे फक्त टुकू असं गेलं असं का? नाही तर नाही. मी आता साईडवेज म्हणजे काय म्हणतेय, साधारण असा एक मोठा कालावधी जिथे ना के बराबर रिटर्न आलेला आहे. सो या झोनमध्ये मला मान्य आहे की काही वरती गेलेले आहेत या साईडवेज झोनच्या. पुढचे डेटा पॉइंट्स जास्ती तुम्हाला अगदी क्लिअरली दिसतील, कारण पुढचा साईडवेज ट्रेंड मी हा घेतलेला आहे डिसेंबर 2007 ते ऑक्टोबर 13, आणि इथे तुम्हाला अगदी क्लिअरली दिसेल हा मोठा फॉल आहे का? आहे. परत मी काय म्हणते, साईडवेज ट्रेंड म्हणजे इथपासनं इथपर्यंत म्हणजे नो रिटर्न, ना के बराबर रिटर्न म्हणजे साईडवेज. ओके. त्याच्यानंतर परत एक शेवटचा जो मी कालावधी घेतलेला आहे तो साधारण ऑगस्ट 18 ते ऑक्टोबर 20 चा घेतलेला आहे. परत इथं तेच, हा मोठा फॉल आहे का? आहे. बट साधारण एखाद्या व्यक्तीने जर इथे गुंतवणूक केली असेल तर इथे साधारण नो रिटर्नच्या आसपास आलेलं आहे. सो प्रत्येक वेळेला एवढं मोठं एक्सप्लेनेशन देण्याच्या ऐवजी मी फक्त साईडवेज हा शब्द वापरलेला आहे. ओके, एवढं कळालं असेल तर आपण परत शीटमध्ये जाऊयात. सगळ्यात पहिली जी सायकल होती साईडवेजची ती नोव्हेंबर 1995 ते सप्टेंबर 2003. मी फक्त निफ्टीचा डेटा कम्पेअर करते. किती वर्षांचं साईडवेज आहे? जवळजवळ 8 वर्षांचं साईडवेज आहे. अर्थात या वर्षांमध्ये अनेक चढ उतार आलेत, पण मी एक ओव्हरऑल झूम आउट करून जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर हे साधारण साईडवेज येते. ओके, काय झालं बघा, निफ्टी कुठून कुठे गेला 8 वर्षात? 1000 पासनं
1417 फक्त. म्हणजे निफ्टी CAGR किती होता या 8 वर्षांमध्ये, तर 4.45%, काहीच नाहीये. आणि याच कालावधीमध्ये S&P 500 म्हणजे अमेरिकेच्या निफ्टीनी, थोडक्यात तिकडच्या इंडेक्सनी किती CAGR दिला, तर 6.42%. ही झाली पहिली साइडवेज ट्रेंड. दुसरी साइडवेज ट्रेंड आपण बघितली डिसेंबर 2007 ते ऑक्टोबर 2013. ही साइडवेज ट्रेंड किती वर्ष चालली, तर 6 वर्ष. परत मी म्हणते, झूम आउट करून बघतोय, ओव्हरऑल हाईज तिथल्या तिथं राहिलेत बघा, जरी चढ उतार आले असतील मध्ये तरी 6 वर्ष हाईज तोच राहिलेत. क्लोजिंग प्राइस किती होती, 6138 डिसेंबर 2007 मध्ये, आणि ऑक्टोबर 13 मध्ये 6299. म्हणजे या 6 वर्षांमध्ये निफ्टीने फक्त 0.43% रिटर्न CAGR दिलेला आहे. ऍब्सोल्यूट रिटर्न नव्हे, पण CAGR. आणि याच कालावधीमध्ये निफ्टी S&P 500नी 3.03% रिटर्न दिलेलं आहे. सो परत युएसनी आपल्यापेक्षा जास्ती परफॉर्म बेटर केलेलं आहे. ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2020 हा जर आपण परत एक साइडवेज ट्रेंड बघितला, परत कोविडच्या 38% ड्रॉप आहे, मान्य आहे, पण परत मी म्हटलं तसं मी फक्त हाय टू हाय कम्पेअर करते. अशा केसमध्ये निफ्टी 11,680 पासून 11,642 ला गेला, आणि निफ्टी CAGR या जवळजवळ 2 वर्षांमध्ये फक्त -0.16% होता. आणि याच कालावधीमध्ये अमेरिकन मार्केटनी 6.15% रिटर्न दिलेले आहेत. सो दोन गोष्टी या डेटामधनं कळत आहेत. काय 2 गोष्टी कळत आहेत? नंबर 1, प्रत्येक साइडवेजमध्ये जिकडे आपण हाईज मॅच केले, प्रत्येक साइडवेज ट्रेंडमध्ये अमेरिकन मार्केटनी आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म केलेलं आहे. ही पहिली वेळ नाही आत्ताची. ओके. आणि दुसरा खूप महत्वाचा मुद्दा, साइडवेज ट्रेंड बघा ना, पहिली 8 वर्ष, मग 6 वर्ष, मग 2 वर्ष. साइडवेज ट्रेंड्स कमी होत आहेत नक्की. आणि बाय द वे, सप्टेंबर 2026 मध्ये 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. आता वळतोय दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नाकडे, की या साइडवेज ट्रेंडला कंटाळून आपण भारतीय मार्केटमध्ये जेवढी काही इन्व्हेस्टमेंट केलेली, इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट केली, ती सगळी विकून FD मध्ये पैसे टाकावे का अमेरिकन मार्केटमध्ये चक्क पैसे टाकावे? या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी परत डेटाने आपल्याला उत्तरं दिली पाहिजेत. आणि म्हणून मी परत त्याच डेटा पॉईंटकडे येते. आत्ता आपण बघितलं होतं, साइडवेज ट्रेंडमध्ये 8 वर्ष राहिलं होतं, निफ्टीने फक्त 4.45% रिटर्न दिलं होतं. अशा केसमध्ये एखाद्या इन्व्हेस्टरनी कंटाळून तिकडे जर त्यांचे पैसे सगळे लिक्विडेट केले असते, सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स विकून FD टाकले असते, तर पुढे काय झाले बघूयात. पुढे सप्टेंबर 2003 पासनं डिसेंबर 2007 पर्यंत, म्हणजेच 4 वर्षांमध्ये निफ्टी 1417 वरून 6138 ला गेलेला आहे. म्हणजे निफ्टीने या 4 वर्षांमध्ये किती CAGR दिला माहितीये, 44.27%. 44.27% टोटल रिटर्न नाही म्हणते, CAGR म्हणते, म्हणजे सरासरी परतावा दरवर्षी 44-44 टाईप. ओके. आणि याच कालावधीमध्ये युएसने मात्र 10.21% परतावा दिलेला आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की अरे, मी जर 2003 मध्ये इन्व्हेस्ट केलं असतं आणि 7 मध्ये बाहेर पडलो असतं तर काय मज्जा आली असती. पण असं कधीच होत नाही की नाही, आपलं टायमिंग एवढं परफेक्ट कधीच नसू शकतं. आपल्या हातात काय असू शकतो? एक शब्द, शिस्त. अजून एक म्हटलं तर पेशन्स. पेशन्सला मराठीत काय म्हणतो आपण? संयम. क्या बात आहे. मला शांतता वाटत होतं, पण चुकलंच जरा माझं. संयम. तर संयम ठेवला असता एखाद्या व्यक्तीने कधीपासून कधीपर्यंत, नोव्हेंबर 95 पासून डिसेंबर 7 पर्यंत, म्हणजे किती वर्ष, 8 आणि 4 12 वर्ष. 1000 जेव्हा निफ्टी होता तेव्हापासून 6138 पर्यंत जर थांबला असता, तरी सुद्धा निफ्टीने 16.32% CAGR दिलेला आहे. आणि त्याच कालावधीमध्ये युएसने मात्र 7.67% CAGR दिलेला आहे. डेटा कळतोय? येस. आता सेम डेटा, 6 वर्षांचा कंटाळवाणा प्रवास, पण पुढे काय झालेलं आहे, आज कुछ तुफानी करते. ऑक्टोबर 2013 ते ऑगस्ट 2018 कालावधी, 5 वर्ष. निफ्टी कुठून कुठे गेला, 6299 पासून 11680 पर्यंत. निफ्टी CAGR किती, 13.14%. आणि S&P 500 त्याच कालावधीमध्ये 10.56%. पण टोटल जर आपण बघितलं, डिसेंबर 2007 परत पेशन्स, संयम ठेवला असता कधीपासून कधीपर्यंत, तर डिसेंबर 2007 ते ऑगस्ट 2018, म्हणजे टोटल 6 आणि 5 11 वर्ष. तर निफ्टीची आपण जर्नी 6138 ते 11680 बघितली असती. तिथं निफ्टी CAGR आला असता, इथं थोडं कमी आहे मला मान्य आहे, 6.02%. पण युएसने सुद्धा 6.39% दिलं. असं फार जास्ती दिलेलं असं काही नाहीये. आणि फायनली ग्रँड फिनाले आता जवळ येतोय आपला, तर ऑगस्ट 18 ते ऑक्टोबर 20 कंटाळवाणा 2 वर्षांचा प्रवास. पण त्याच्यानंतर ऑक्टोबर 20 ते सप्टेंबर 24 4 वर्ष, 11642 पासून 25810 जो आपला
काइंड ऑफ ऑल टाईम हायच्या जवळचा प्रवास आहे हा. तो होता 22,000 सॉरी तो आहे 22,000 का म्हणले मी 22.02% CAGR. ओके, आणि इथे आहे 15.22% CAGR. परत इंडियन मार्केट्सनी जास्ती रिटर्न दिलंय अमेरिकन मार्केटच्या तुलनेमध्ये. सो परत शेवटचा मुद्दा काय, संयम. ऑगस्ट 18 ते सप्टेंबर 24 जर 6 वर्ष एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्टेड राहिला असता, 11,680 ते 25,810ची रॅली बघितली असती. इथं मी हाईज कुठेही घेतले नाहीत, क्लोजिंग प्राइसेस घेतलेले आहेत मी. तर अशा केसमध्ये निफ्टीचा CAGR असता 14.13% आणि अमेरिका किती 12.12%. आता ग्रँड फिनालेकडे वळूयात का. ग्रँड फिनाले काय असेल असं तुम्हाला वाटतंय? ज्यांनी ओळखलं असेल त्यांनी नोव्हेंबर 95 ते सप्टेंबर 24 एखाद्या व्यक्तीने जर संयम ठेवला असता तर नोव्हेंबर 95 ते सप्टेंबर 24 म्हणजे किती वर्ष माहितीये, 29 वर्ष. निफ्टी 1000 ते निफ्टी 25,810 बघितलं असतं. आणि अशा केसमध्ये निफ्टीने CAGR किती दिलेला आहे 11.86%. नॉट बॅड, FD पेक्षा खूप जास्ती आहे. आणि US 8.08%. ओहो क्या बात आहे. हो मला माहिती आहे सप्टेंबर 24 नंतर युएसनी आपल्यापेक्षा जास्ती परफॉर्म केलेलं आहे बेटर. सो ऑल इन ऑल पण थोडं US जास्ती परफॉर्म करता बेटर जर सप्टेंबर 24 नंतरचा डेटा घेतला तर. पण आपण मगाशीच तर काय बघितलंय, साईडवेज ट्रेंडमध्ये कायमच अमेरिकेने आपल्यापेक्षा चांगलं परफॉर्म केलेलं आहे. सो इथे जर आपण बघितलं तर ओव्हरऑल काहीही केलं नसतं आणि आपण इन्व्हेस्टेड राहिलो असतो तरी 11.86% आपल्याला परतावा मिळाला असता, FD पेक्षा जास्ती परतावा मिळाला असता. सो या साईडवेज ट्रेंडमध्ये मी तरी काही बाहेर पडून सगळे पैसे FD टाकत नाहीये ना, की मी माझ्या इंडियन इक्विटीज सगळ्या विकून अमेरिकन इक्विटीज मध्ये टाकते, कारण तरी सुद्धा आपण बेटर परफॉर्म केलेलं आहे. आता वळतोय शेवटच्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे. तुम्ही म्हणाला ऑलरेडी उत्तर देऊन टाकलंस रचना तू, की US का भारतीय मार्केट कोणी जास्ती परफॉर्म केलेलं आहे बेटर, भारताने परफॉर्म केलेलं आहे जास्ती बेटर. नाही, एक मिनिट. याच्यात आपण रुपी डेप्रिसिएशन घेतलंच नाही ना, कारण गेल्या अनेक वर्षात रुपया US डॉलरच्या तुलनेत कमजोर होत चाललेला आहे. सो एखाद्या भारतीय गुंतवणूकदाराने जर अमेरिकन मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केले असते आणि तिकडचे पैसे म्हणजे तिकडची इन्व्हेस्टमेंट विकून जर ते पैसे परत भारतात आणले असते तर रुपी डेप्रिसिएशनचाही फायदा होतो. तर तो किती झाला तेही बघणं महत्वाचं आहे. सो जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर रुपी डेप्रिसिएशन टोटल या कालावधीमध्ये म्हणजे कधी नोव्हेंबर 95 ते सप्टेंबर 24 या कालावधीमध्ये किती टक्के झालेलं आहे, तर ते झालेलं आहे 3.06% CAGR. ओके, जर हा CAGR पण जर तुम्ही पकडला तर मग फायनल रिटर्न किती येतो तर 8.08 प्लस 3.06 म्हणजे 11.14% CAGR. तरीही हा 11.86% तुलनेमध्ये अमेरिकन मार्केटचा आकडा तरीही कमीच येतो. अच्छा, तुम्ही हा 3.06% जरी अजून कंपाऊंड करायचं म्हणला तरी सुद्धा हा काहीतरी 3.38च्या आसपास येतो. तरी सुद्धा भारतीय मार्केटनेच जास्ती परफॉर्म बेटर केलेला आहे. परत म्हणते सप्टेंबर 24 नंतर जर मी डेटा परत इथे इन्क्लूड केला, त्यांनीच तर व्हिडिओची सुरुवात केली होती आणि मी तेव्हाच ऍक्सेप्ट केलेलं आहे की आपला परफॉर्मन्स नक्कीच खराब आहे आता, ना फक्त अमेरिकेच्या तुलनेत बट इतर देशांच्या मार्केटच्या तुलनेशी सुद्धा. आणि साईडवेजमध्ये हेच होत आलेलं आहे, हेही आपण बघितलंय. सो शेवटी मला या व्हिडिओचं कन्क्लुजन पण तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं वाटतं. कारण एक वाक्य आजकाल तुम्ही अनेक वेळेला डिनर टेबलवर ऐकलं असेल किंवा कुठेतरी चर्चा करताना नक्कीच ऐकलं असेल की भारताने अनेक संधी गमावल्या आहेत. त्या काळात भारताने इंटरनेटची संधी गमावली आणि आत्ताच्या नवीन काळामध्ये भारताने AIची संधी गमावली, भारताने सेमीकंडक्टरची संधी गमावली. आणि खरं सांगायचं तर काही प्रमाणात हे तथ्य आहे का, तर हो, आपण स्वतःने गुगल सारखी कुठली कंपनी नाही बनवली, आपण स्वतःने एनव्हिडिया सारखी काही कंपनी नाही बनवली, हे मान्य करायला हरकत नाहीये. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी नक्की आहे, आपण इंटरनेट तयार नसेल केलं पण त्याचा वापर करून आपण मोठे झालो. जगाने प्रोडक्ट्स तयार केले पण आपल्या कंपन्यांनी त्या प्रोडक्ट्सचा वापर करून अनेक सर्व्हिसेस जगभरात पोहोचवण्याचं काम केलं. आणि याच IT इंडस्ट्रीने आपल्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी वेल्थ क्रिएट केली. म्हणजे आपण ती संधी गमावली का, तर नाही. इनफॅक्ट आपण त्या संधीचं सोनं केलं. मग तुम्ही म्हणाला रचना हे फक्त IT इंडस्ट्रीचं झालं, बाकी कंपन्यांचं काय, बाकी इंडस्ट्रीजचं काय. अहो, नंबर 2 महत्वाचा मुद्दा असा आहे की आपली इकॉनॉमी ही कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. म्हणजेच आपल्या बँक्स, कार, सिमेंट कंपन्या, पेंट, इन्शुरन्स, हॉस्पिटल आणि कन्झ्युमर कंपनीज या सगळ्या बिझनेसेसची ग्रोथ का झाली, कारण भारतीय लोकांची कमाई वाढली आणि त्यांचा खर्चही वाढला आणि म्हणूनच या कंपनीजला सुद्धा बेनिफिट झाला. जेवढ्या कंपन्या चांगलं परफॉर्म करतील तेवढं आपलं मार्केट चांगलं परफॉर्म करणारच.
आणि नंबर 3 आणि खूप महत्त्वाचा मुद्दा, आज आपण आपल्या मार्केटला स्वतः फंड करतो आहोत. म्हणजे काय? 20 वर्षांपूर्वी फॉरेन इन्व्हेस्टर्सने मोठ्या प्रमाणात सेलिंग जर केलं, तर आपल्या मार्केट मोठ्या प्रमाणात खालती जायचं. पण आज फॉरेन इन्व्हेस्टर्स कितीही विकत असले, तरी तुमची एस-आय-पी, तुम्ही खरेदी केलेले शेअर्सच कामी येतायत. तुमची प्रत्येक महिन्याची छोटी एस-आय-पी आज मार्केटसाठी एक मोठा शॉक ॲब्झॉर्बर बनलाय. थोडक्यात काय? परत जर मी व्हिडिओच्या सुरुवातीला गेले, तर गेल्या 29 वर्षांपैकी 16 वर्षात निफ्टीने साइडवेज मूव्ह दाखवली आहे. म्हणजे 16 वर्षांमध्ये कुठेतरी कोणीतरी चहा पिताना, जेवण करताना नक्कीच म्हणत होतं, की भारताने काही संधीचं सोनं केलं नाही. 1998 मध्ये ते हेच म्हणले असतील, 2011 मध्ये ते हेच म्हणले असतील, 2019 मध्ये ते हेच म्हणले असतील आणि आता 2026 मध्येही ते हेच म्हणत असतील. पण त्यानंतरही नवीन संधी येत राहिल्या. एक खूप सुंदर वाक्य या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये अजून एक मला सुचतंय, की मार्केटचा शांत काळ कधी-कधी त्याच्या सर्वात मोठ्या ग्रोथची पायाभरणी करत असतं. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक विनंती करते, की मार्केट फ्लॅट किंवा स्लो असताना सुद्धा निराश होऊ नका. कारण कदाचित हाच तो काळ असतो जेव्हा इन्व्हेस्टमेंटची संधी सर्वात स्वस्त असते, पण त्याचा फायदा लगेच दिसत नाही. तुम्हाला प्रत्येक बस पकडायची गरजच नाहीये, कारण तुम्ही ज्या बसमध्ये बसला असाल, ती जर योग्य असेल, तर फक्त त्यात बसून राहणे यात शहाणपण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणेच खूप माहिती मिळाली असेल अशी आशा करते आणि मिळालं असेल तर काय ते लाईक बटन हाणायला विसरायचं नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आणि हे करताना लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.